मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भात GR काढला। या GRनं जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं। मात्र या GRचा मराठी समाजाला फायदा नाही। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया होती तीच एका कागदावर उतरून दिल्याचा आक्षेप घेण्यात येतोय। मात्र सरकारच्या GRमुळे मराठवाड्यातील सरसकट मराठा OBC मध्ये गेल्याचा दावा पाटील यांनी केलाय। ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या नव्या GRच्या आधारावर मराठा सरसकट OBC आरक्षणात जाणार नसल्याचं म्हटलंय। तर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमामधून मराठवाड्यातील मराठी सरसकट OBC आरक्षणात जाणार नाही। GRमध्ये दुरुस्ती सुचवल्यास ती करून मिळणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलंय। आरक्षणाची प्रक्रिया कशी असेल तर समाज बांधवांनी प्रमाणपत्र कधीपासून मिळणार आहे याबाबत सरकारसोबत चर्चा केली अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी दिली। भुजबळांचा विरोध म्हणजे फायदा, या GRमुळे OBCच्या आरक्षणाला धक्का लागेल असं भुजबळ म्हणतायत। मात्र तसं होणार नाही। त्यांनी अनेक काळ सत्ता मंत्रिपद भोगले, ते विरोध करत आहेत, याचा अर्थ अंमलबजावणी होणारच, हे बांधवांनी विचारात घ्यावं असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलंय। मराठा समाज हा एकजुटीनं शांततेच्या मार्गाने मुंबईला गेला, विजय घेऊनच परतला। पण महत्त्वाचं म्हणजे काही मराठे आपल्याला काउंटर करतात, विरोध करतात, त्याचं कारण आपल्याला कळत नाही। मात्र सरकार समाजाचा हक्क मिळवायला हवं असं देखील त्यांनी म्हटलंय की याच्यावरच मराठ्यांनी ओळखायचं, मराठा आरक्षणात गेला। हे प्रमाण कसं काय असू शकतं? मला सांगितली होती ती, मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती, कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले। फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय? आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात। माझे गरीब लेकरं मुंबईला गेले, आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं, म्हणून आज विजय घेऊन वापस आले। ही आता काय नुसते लिखी नाही आहे, ड्राफ्ट नाही आहे, याला GR म्हणतात, गव्हर्नमेंट रूल येतो, तो पुन्हा कायद्यात संविधानात OBCंना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे। आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा।